हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. आशा करते तुमचा दिवस चांगला जाऊ दे, तसंच आमचा पण जाऊ द्या. तर आज खुश खबर काय आहे माहिती का? आज आज रविवार आहे. कदाचित आजचा हेड उद्या पडन, पण आज आमच्या जीवूरमध्ये शूटिंग आहे. कुणाची काय तर तुम्ही मोबाईललाही बघितलंच असेल. नागराज मंजुळे सैराट शूटिंग काढली होती का? सैराट पिक्चर ते परत एकदा पिक्चर नवीन स्टार्टिंग चालू करायला लागल्यात. म्हणजे आज शूटिंग आहे, आज मुहूर्त आहे. तर म्हणलं होतं जावं आपण पण काढावं, पण इतकी गर्दी की आपली शूटिंग निघाय, त्यांची शूटिंग निघायची नाही तर आपली कुठली शूटिंग निघायची. नाहीतर म्हणलं होतं आज जाऊन शूट करून आणावं. आपल्या पण मोबाईलला जरा थोडंसं यूट्यूबच्या फॅमिलीला दाखवावं की आमच्या गावात आज शूटिंग चालू आहे. आमच्या गावात नाही म्हणजे आमच्या गावच म्हणावं लागेल, कारण आम्ही बाजारला जातो म्हणल्यावर. जीवूरमध्ये आज शूटिंग आहे. तर कुणाला माहिती आहे कोणचा पिक्चर आहे ते कमेंटमध्ये सांगा. तर आज मला तर वाटतंय, कारण लय पब्लिक याड लावतात ते त्यांनी शूटिंग करायचं का ते पब्लिकला सांभाळायचं. आणि पब्लिक बघण्यासाठी उत्सुक असतं, कारण ते कसे बनवतात कसे नाही. आणि त्याच गावातले नाहीत की भरपूर गावातले बघायला जातात. तुम्हाला माहिती आहे का, 1 वर्ष म्हणजे लय दिवस झालं सैराट शूट झाल्यावरती म्हणजे त्यांचा गेट ठेवलेला, म्हणजे कार्यक्रम होता त्यांचा. त्यावेळेस ती आलती का नाही, आरशी परशा नागराज हे आलते का नाही, त्यावेळेस इतकी गर्दी होती की बापरे. ते जीवूरमधली पोरच एवढे वरडत होती, काय ते बोललेलं सुद्धा ऐका येत नव्हतं. एवढी गर्दी होती की त्यांना बघण्यासाठी. ज्या वेळेस ते इतकी गरीब होती त्यावेळेस त्यांना कोण हुंगत सुद्धा नव्हतं. आता ती एवढी मोठी झाली की त्यांची सेल्फी घ्यायला माणसं तरसते. त्यांची सेल्फी घ्यायला माणसं तरसते ते. मग ज्या वेळेस आपण म्हणतो ना जवळचं लांब जातं ना, तेव्हाच त्या माणसाला किंमत समजते. आणि ते माणूस जेव्हा ती मोठा होऊन दाखवल ना, तेव्हाच त्या माणसाला किंमत येते की बाबा जवळ मी होतो तेव्हा ह्यांना किंमत नव्हती माझी. आता मी काय लांब गेलो तेव्हा माझी लय किंमत करायला लागली ती. तर मी म्हणलं होतं जावं, पण नाही जाणं होणार, कारण गर्दीत नाही जमणार, कारण पोलिसांनी, कारण ती त्यांचे सुरक्षण काय, ती काय बारका माणूस नाही, खूप मोठा नागराज मंजुळे आहे. त्यांचा बंगला पण आहे जीवूरमध्ये, करमाळा रोड. कधी जमलं तर दाखवील मी, पण कधी आपण तिकडे जाणं होत नाही ना, त्यामुळं एवढं आपण दखल घेत नाही, म्हणजे एवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत नाही. पण कसं असतं माहितीये का, मला एवढंच म्हणायचंय, माणूस जवळ असं माणूस जेव्हा जवळ असतं का ना, ज्या वेळेस त्यांना खायला अन्न नव्हतं, त्यांना खायला म्हणजे त्यांना माणूस बसून घेत नव्हतं, आणि त्यांना जमीन एवढी बागायत असून तरी पण ते पिकवत नव्हते. का पिकवत नव्हते? त्यांच्याकडे पैसा नव्हता, इतकी गरीब होती ती. पण त्यांनी एक डोकं चालवलं की आपण याच्यात उतरायचंच, आपण पैसा लावायचाच. त्यांनी पाक इतकं डोकं चालवलं त्याचं की आज ते सोन्याचा घास खातोय. आज त्याला हिंडायला गाडी, त्याला दरवाजे सुद्धा उघडायची गरज लागत नाही, ते मनाने दरवाजा उघडतात. मग बघा ती गाडी कसली असेल. अजून आपल्या देशात सुद्धा आली नाही, पण ती गाडी आज आपल्या देशात येणार आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, आता माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की माणूस खायचं दात वेगळं आणि दाखवायचं वेगळं. अशी माणसं ज्याकडे 2 रुपये असेल ना, ते माणूस मी लय जहागीरदार आहे. आणि ज्याच्याकडे नसेल का नाही, ते म्हणतो हा बाबा तू जहागीरदार आहे तर तुझ्या पशीच राहू दे, आम्ही आमची गरिबीच बरी. आता माझं कसं आहे, माझ्यावरूनच उदाहरण घ्या. माझं जसं आहे तसं तुमच्या पुढं रिअर आहे. आता लोक कशी कॉमेडी करतात माणसांना घेऊन, आता कपडे घालून. मला नाही जमत तसलं. माझं जे आहे त्याच्यावरच
कारण मग मला पण वाटतं की मी पण कपडे घालावा, मी पण दुसऱ्या माणसांसंग शूट करावा, पण जे आपल्या बुद्धीला समजतं, जे आपल्याला आवडतं तेच आपण गोष्टी करावा. काय म्हणतात ना, पाय हातरून बघून पाय पसरायचं. ते हातरून कितीही लांब असलं ना, आपण पाय पसरलं ना तरी त्याला उपयोग नसतो. कारण चार लोक नावं ठेवायला असतात. मग ती नावं ठेवण्यापेक्षा का नाही, आपण जी इज्जत कमवलेली असती ती इज्जत कायम शेवटपर्यंत घालवायचं हे आपल्या हातात असतं. आता काही आहेत भरपूर अशी लोक, पण आपल्याला कुणाबद्दल बोलायचं नाही, आपण दुसऱ्यांबद्दल बोलण्यासाठी हेडव बनवलेला पण नाही. पण आज नागराज मंजुळा यांची शूटिंग आहे, याच्याबद्दल बोलते. आज तो माणूस कसा होता, आज कसा झाला. ते पिक्चर सैराट एवढा गाजला होता की हा पण पिक्चर एवढा गाजणार आहे. त्या पिक्चरचं नाव काय मला माहित नाही अजून, पण आहे शूटिंग. कुठं आहे का आहे तुम्हाला डिटेल सांगते. बंगल्यामध्ये म्हणजे रेल्वे स्टेशन ते झाडी म्हणजे बंगला आहे सरकारी, त्या बंगल्यात आहे शूटिंग. आणि हा तिथं शूटिंग काढण्यासाठी पण भरपूर असं लोकेशन चांगलं आहे बरं का. मी बघितलं होतं, कारण आम्ही पहिलं रिक्षाला बाजारलाही जायचो ना, मधनं रस्ता होता, तेव्हा पडेल्या साईडला असं म्हणजे जुनं जुनं बंगलं होतं. म्हणजे ते नवीन याच्यातलं हाफिस आहे ते, पण त्याला नाव बंगला दिलं या. असं तिथे शूटिंग असते. पण इतकी माणसं जातेली, पण बाया पण जातेल्या. आता जे उरच अख्खं येईल तिथं बघायला, तर आमच्या सारख्यांना कुठं जायला तिथं जमायचंय बघायला, बरोबर आहे का ना. तर असू द्या, काढू द्या, अजून मोठं होते बिचारा. कारण त्यांचं मनोरंजन, आपण आपलं मनोरंजन करतो. पण मला असं वाटत होतं की जावं, पण नाही जाणं होणार. का काय कारण आहे, कारण जायचं म्हणलं तर शूटिंगसाठी काही गोष्टी पटकन ओढत, म्हणजे थोडासा ॲड करण्यासाठी कुणाला पण घडीभरमध्ये 5 मिनिटासाठी ओढतात, त्याचं ते पैसे पण देतात. पण जर आपण बघायला गेलो आणि त्या गोष्टी आपल्याला म्हणजे मी पहिल्यांदा शूटिंग बघायसाठी कशी असते कशी नाही ते मलाच माहीत नाही, त्यामुळं म्हटलं नको जायला. कारण तुम्हाला पण मी गेले असते तर दाखवलं असतं, आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलंच असतं नक्कीच ब्लॉग बारका. पण असो, तर कोण कोण बघायला येणार आहे ते सांगा कमेंटमध्ये. कारण मी नाही येणार बघायला, आणि जे पण कोणी बघायला येत असेल त्यांनी नक्कीच आमच्या गावाला या. आमच्या पण गावाला खूप बघण्यासारखं काय आहे, पण ती शूटिंग काय तिथं सगळी निघणार नाही. बघू आता, ते जसं शूट होईल तसं ती छोटे ब्लॉग घेणार आता कोणत्या कोणत्या गावाचं. तर चला, हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.